धर्माबाद मधील माता भगिनींचा सामूहिक एकोपा श्री स्वामी समर्थ केंद्रात मकर संक्रांत सणाच्या अनुषंगाने हळदी कुंकवाचा कार्यक्रम। सगळ्यांना नमस्कार। लोककल्याण चॅनल मध्ये मी मीना राजू भद्रे आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे। आपण आज धर्माबाद येथील श्री स्वामी केंद्र समर्थ येथे उपस्थित आहोत। तसेच या श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये हळदी कुंकवाच्या निमित्त कोणकोणते कार्यक्रम आयोजले जातात याबद्दल इथल्या उपस्थित महिलांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया। श्री स्वामी समर्थ केंद्र सेवा केंद्र धर्माबाद इथे 18 विभाग अंतर्गत महत्त्वाचा विभाग म्हणजे मराठी अस्मिता सण वार व्रत वैकल्य याची पूर्व रीतसर आम्ही मान्य केलेली आहेत, जे की आपल्या वर्षभरामध्ये येणारे सण वार व्रत वैकल्य कसे करायचे हे सर्व फक्त महिला माता भगिनीनेच हे जागृत ठेवलेले आहेत। आणि त्याचं म्हणजे आपल्याला जे पूर्व रीतसर जे करायचं आहे ते कसे उत्सव साजरे करायचे ही सौभाग्याचं सुंदर असं लेणं असतं आणि त्याबद्दल आमच्या मॅडम काय बोलतात यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया। श्री स्वामी समर्थ नमस्कार। आपल्या धर्माबाद त्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सणांचं महत्त्व सांगितलं आहे। मला असं वाटतं खूप छान आहे, कारण आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आताच्या ज्या पिढीच्या मुली आहेत त्यांना कुठल्याच सणाचं महत्त्व आणि कशी मांडणी करायची हे माहितीच नाही आहे। पण ती मांडणी कशी करावी काय करावी हे सगळी त्यामध्ये जी आहे माहिती ती सगळी अशी यथोचित माहिती आम्हाला सांगण्यात आलेली आहे। आताच्या मुलींना ही माहिती अतिशय उपयोगी पडणार आहे। श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ मंदिरामुळे लेकरांवर सुद्धा बालसंस्कार घडल्या जाते। त्यामुळे ह्या मंदिरामध्ये आणि दरवर्षी आम्ही या हळदी कुंकात सहभागी होतो। आपल्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये बालसंस्कार चालते, दर रविवारी बालसंस्कार केंद्र चालू होते। बरेच मुलं इथे येतात, पुन्हा गर्भसंस्कारचं पशुपालनचं सगळं, मग बरेच शिशुसंस्कार गर्भसंस्कार सगळं माहिती मिळते इथं। आणि संक्रांती निमित्तानं आम्ही दरवर्षी सणावार व्रतकाली सगळं माहिती देते। मकर संक्रांत म्हणजे स्त्रियांचा सौभाग्याचा, पारंपरिकतेचा, बंधुत्व भावना या सगळ्यांना जोपासणारा, पारंपरिकतेच्या शुभ्रतेचा हा संदेश देणारा सण असून या सणाला भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये मानल्या जातं आणि या सणाची जोपासना सुद्धा केल्या जाते। तसेच अशा कार्यक्रमातून व या मकर संक्रांतीच्या सणाच्या द्वारे बालसंस्कार सुद्धा घडवले जातात। अशा प्रकारचे वेगवेगळे बातम्या पाहण्यासाठी व रोजची अपडेट घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका।